श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकानो 17 एप्रिल ते 21 एप्रिल 2026 हे 5 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही रहस्याचा उलगडा करणार आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमची राशी चंद्राची रास आहे मित्रांनो, पण आता शनी व मंगळाचा भयानक संघर्ष तुमच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार की एखादा चमत्कार घडवणार. ब्रह्मांडात एक अशी गुप्त शक्ती सक्रिय झाली आहे जी तुमच्या नशिबाचे जुने हिशोब चुकते करणार आहे. कर्क राशीच्या जातकानो विधेयताने तुमच्या भाग्याची पाने आता अत्यंत वेगाने लिहायला सुरुवात केली आहे. या 5 दिवसात तुमच्या समोर अशी काही आव्हाने उभे राहतील जी तुमच्या संयमाची आणि भावनाची कठोर परीक्षा घेतील. तुम्ही ज्याच्यावर जीवापाड प्रेम करता तेच तुमच्या विरोधात उभे ठाकणार का, की एखादा जुना मित्र शत्रू तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे करणार? हे जाणून घेण्यासाठी काळजाचा ठोका रोखून धरावा लागेल. कर्क राशीच्या जातकानं हे 5 दिवस तुमच्या शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार की तुमच्यासमोर एखादे मोठे कौटुंबिक संकट उभं करणार. हे रहस्य उलगडण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आम्ही अशा काही घटनांचा खुलासा करणार आहोत ज्या थेट तुमच्या भविष्याशी जोडलेल्या आहेत. तयार राहा, कारण नियतीचा हा खेळ आता अशा वळणावर आलाय जिथे तुमची एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला खूप महागात पडू शकते. कर्क राशीच्या जातकानो या 17 ते 21 एप्रिलच्या रोमांचक कालखंडात केवळ ग्रहच नाही तर तुमचे अंतर्मन सुद्धा तुम्हाला काही भयानक संकेत देत आहे. स्वप्न शास्त्रानुसार या 5 दिवसात तुम्हाला पडणारी स्वप्न ही साधी नसून नियतीचा एक मोठा इशारा आहे. जर तुम्हाला स्वप्नात विशाल पाण्याचा साठा, समुद्राच्या लाटा किंवा एखादी पांढरी वस्तू दिसली तर समजा की तुमच्यावर येणारे एखादे मोठे संकट आता टळणार आहे आणि चंद्र तुम्हाला सुरक्षा प्रदान करतोय. परंतु जर तुम्हाला स्वप्नात स्वतःला अंधारात हरवलेले पाहिले किंवा वारंवार तुमचे पूर्व स्वप्नात येऊन काही सांगण्याचा प्रयत्न करत असतील तर सावध व्हा. ही तुमच्या राशीवर येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना असू शकते. कर्क राशीच्या जातकानो या गूढ संकेताचा अर्थ असा होतो की तुमच्या आसपास एखादी नकारात्मक शक्ती तुमच्या प्रगतीला रोखण्याचा प्रयत्न करते. स्वप्नात जर तुम्हाला साप दिसला किंवा अचानक उंचीवरून पडल्यासारखे वाटले तर समजा की शत्रूने तुमच्या विरोधात मोठे जाळे विटले. 17 एप्रिलच्या अमावस्येला या स्वप्नाचा प्रभाव अधिक तीव्र असेल. हे संकेत ओळखण्यासाठी तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण योग्य वेळी सावधगिरी बाळगल्यास तुम्ही सर्व होणारा मोठा आर्थिक किंवा मानसिक फटका टाळू शकता. ही स्वप्ने म्हणजे तुमच्या भविष्याचा आरसा आहे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानो नशिबाच्या या महासंग्रामात विजय मिळवण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला काही विशेष लकी गोष्टीचे वरदान देत आहे. या 5 दिवसात तुमच्यासाठी 2 व 7 हे 2 अंक अत्यंत चमत्कार आणि प्रभावशाली ठरतील. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार असाल तर या तारखांना किंवा या अंकाशी संबंधित वेळेला प्राधान्य द्या. हे अंक तुमच्या राशीच्या लहरीशी जुळणारे असून ते तुमच्या कामात येणारे अडथळे दूर करून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास मदत करतील. कुटुंबाची ही गुपिते वापरून तुम्ही कठीण प्रसंगातही मार्ग काढू शकता. कर्क राशीच्या जातकानो रंगाचे शास्त्र सुद्धा या काळात तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. शनीच्या प्रकोपापासून संरक्षण मिळण्यासाठी आणि चंद्राचे बळ वाढवण्यासाठी या 5 दिवसात पांढऱ्या, रुपेरी किंवा हलक्या निळ्या रंगाचा वापर नक्की करावा. महत्त्वाच्या बैठकीला किंवा व्यवहाराला जाताना या रंगाचा रुमाल खिशात ठेवला किंवा या रंगाचे वस्त्र परिधान जरी केले तरी हा रंग तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ओरा निर्माण करेल. त्यामुळे शत्रूची वाईट नजर तुमच्यावर पडणार नाही आणि तुमचा मानसिक व आध्यात्मिक हिमालयासारखा आढळ राहील. त्यासोबतच हे छोटे पण जाणीव उपाय तुमच्या जीवनात भाग्योदयाचा महाचमत्कार घडून आणणारे ठरतील मित्रांनो. तर कर्क राशीच्या जातकानो 17 एप्रिलची अमावस्या तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. तुमचा राशी स्वामी चंद्र या काळात सर्वात कुंकवत अवस्थेत असतो आणि त्यात शनीचा वाढता प्रभाव तुमच्या मनावर एक अकालनीय सावली टाकत आहे. शनी आता एका अशा होल्ड मोडवरती जात आहे ज्याचा अर्थ समजला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण या काळात तुमच्या मनात भीती, अस्वस्थतेचे काहूर माजणार. कर्क राशीच्या जातकानो अमावस्येच्या या काळोखात तुमच्या भावनाचा उद्रेक होऊ शकतो. विनाकारण चिडचिड होऊ शकते तुमची किंवा जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याचे संकेत ग्रह देत आहेत. पैशाच्या बाबतीत एखादा असा धक्का बसू शकतो जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की नक्की कुठे चूक झाली. ही वेळ शांत राहण्याची आहे की प्रतिकार करण्याची. शनीची वक्रदृष्टी तुमच्या मानसिक शांततेचा बळी घेणार का
हे ऐकल्यावर तुम्हाला सावध राहिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांनो, आळस व भावनिक गुंतवणूक या काळात तुमच्यासाठी मृत्यूघंटा ठरू शकते. शत्रू तुमच्या याच हळव्या कोपऱ्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही या 2 दिवसात तुम्हाला स्वतःला सावरू शकला नाही तर येणारा काळ अधिक खडतर होऊ शकतो. पण घाबरून जाऊ नका. या अंधारातून बाहेर पडण्याचा एक गुप्त मार्गही ग्रहांनी दाखवला आहे. तो मार्ग कोणता व शनीला शांत करायचं कसं हे जाणून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकू नका. कर्क राशीच्या जातकांनो, आता नीट लक्षात घ्या. 19 एप्रिलची अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येईल जो शतकातून एकदाच घडतो. चंद्र उच्च राशीत व शुक्र स्वतःच्या घरात राहील. पण थांबा, हा जितका शुभ योग वाटतोय तितका त्यासाठी एक खोल सस्पेन्स दडलेला आहे. अक्षय तृतीया म्हणजे कधी यश न होणारे फळ. जे तुम्हाला माहीत आहे का की या दिवशी तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण वर्ष उद्ध्वस्त करू शकते. तर कर्क राशीच्या जातकांनो, या पवित्र मुहूर्तावर जर तुम्ही हे एक काम गुप्त चुकलात तर हातात आलेली सोन्याची संधी वाळूसारखी निघून जाऊ शकते. ग्रहाची स्थिती तुम्हाला अचानक धनलाभाचे संकेत देत आहे, पण तो लाभ टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात नक्की कोणाची नजर लागली आहे, ती नजर कशी उतरवायची याचा असा खुलासा आम्ही करणार आहोत, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यासाठी कर्क राशी जातकांनो, भगवान परशुरामाचा आशीर्वाद या दिवशी तुमच्या राशीवर विशेष राहणार. पण या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अहंकारातून बाहेर पडावे लागेल. जर या दिवशी तुमच्या घरात अन्नाचा अपमान झाला किंवा कोणा गरिबाची हाय लागली तर तुमची प्रगती कायमची थांबू शकेल. या दिवसात जो अक्षय सस्पेन्स असा आहे की या दिवशी तुम्ही जे काही कराल ते मग पुण्य असो ही चूक, ते तुमच्या नशिबात कायमचं कोरलं जाण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आता 20 एप्रिलला गुरुदेव बृहस्पती आपले नक्षत्र बदलून एका अशा टप्प्यावर पोहोचणार जिथे तुमच्या धैर्याची व सामाजिक प्रतिष्ठेची सर्वात मोठी परीक्षा सुरू झाली आहे. शत्रूच्या पोटात आता प्रचंड हालचाली वाढल्या असून तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचे मोठे कारस्थान रचले गेले आहे. गुरुचे बदलते नक्षत्र तुमच्या भोवती संरक्षणाचे कवच निर्माण करणार, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनावर दगड ठेवावा लागेल. हा काळ तुम्हाला अचानक धनवान बनवण्याची ताकद ठेवतो, पण त्याचवेळी विनाकारण येणारा खर्च तुमच्या पदरी हातबलता टाकू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, या 2 दिवसात तुमच्या वाणीवर निघालेला प्रत्येक शब्द सुद्धा तुमच्या भविष्याची नवी रेखा ओढणार. विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात व्यवहार करताना कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. गुरुचे हे परिवर्तन तुम्हाला परदेशाशी संबंधित एखादी मोठी संधी, रखडलेले काम पूर्ण करून देण्याचे संकेत सुद्धा देत आहे. पण त्या संधीच्या मागे काही भयानक धोकेही दबा धरून बसलेत. तुमच्या अगदी जवळचा व गोड बोलणारा व्यक्तीच तुम्हाला फसवण्याचा डाव सुद्धा आखत आहे, हे विसरून चालणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या भयानक चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करावा लागेल. 20 व 21 एप्रिलला तुमची बुद्धी तुम्हाला यशाचा तो मार्ग दाखवेल, गुप्त मार्ग जो आजवर तुमच्यापासून लपून ठेवला होता. मनाची शांती टिकून ठेवली तरच या षडयंत्रातून बाहेर पडू शकाल. यशाचा तोच महामंत्र जो केवळ कर्क राशीच्या जातकासाठी राखून ठेवलाय, तो आता तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवून आणेल या 5 दिवसात. तर कर्क राशीच्या जातकांनो, 19 एप्रिलची ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात दारिद्र्य आणि दुःखाचा काळ कायमचा संपवण्यासाठी आली आहे. या दिवशी तुम्हाला एक असा आध्यात्मिक उपाय करायचा आहे जो तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब उजळू शकतो. सोन्या चांदीच्या खरेदीपेक्षा ज्येष्ठ असा उपाय आहे. या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसून भगवान विष्णू व लक्ष्मीसमोर तुपाचा नंदादीप लावायचा आहे आणि ओम नमो नारायणा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यासोबतच कर्क राशीसाठी अत्यंत प्रभावी ठरणारे ज्ञान मुद्रा आणि शून्य मुद्रा हे विज्ञान तुमच्या शरीरातील ऊर्जेला ब्रह्मांडाशी जोडून तुमच्या सर्व कामामधील अडथळे सुद्धा क्षणात नष्ट करू शकतात. कर्क राशीच्या जातकांनो, या 5 दिवसाच्या ग्रहयुतीमध्ये तुमच्यासाठी पहिली मोठी खुशखबरी म्हणजे तुमच्या थांबलेल्या धनलाभाचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून आणि वर्षापासून रखडलेले तुमचे पैसे, मग ते सरकारी कामातील असोत, कोणाकडे अडकलेले किंवा ते अचानक तुमच्या हाती येण्याचे संकेत मिळत आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लक्ष्मीची पावले तुमच्या घरात अशा प्रकारे पडणार
की तुमच्या आर्थिक योजना संपून तुम्ही नवीन मालमत्ता किंवा गुंतवणुकीचा मोठा निर्णय घेऊ शकाल. ही आनंदाची बातमी तुमच्या संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरेल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो सर्वात मोठी खुशखबर तुमच्या करिअर आणि सन्मानाशी संबंधित 20 व 21 एप्रिलला गुरुचे नक्षत्र बदलते. नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित असे एखादे पद मानसन्मान अचानक प्राप्त होईल आणि ज्या शत्रूंनी तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचले होते तेच आता तुमच्या समोर नतमस्तक होतील. तुमची सत्ता प्रस्थापित होईल. हा काळ तुमच्यासाठी विजयाचा गुलाल उधळणारा असून समाजात तुमची एक नवी ओळख निर्माण करेल. ग्रहाच्या या महासंग्रामात तुम्ही केवळ सुखरूप बाहेर पडणार नाही तर एक यशस्वी विजेता म्हणून तुमची मोहोर सुद्धा उमटणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक असा गोप्य स्फोट करणार आहे जो तुमच्या शत्रूच्या उरात धडकी भरेल. जर तुम्हाला तुमचे भविष्य व जालिम उपाय जगाच्या आधी जाणून घ्यायचे असतील तर आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबा, हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला श्रद्धेने विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या जीवनात भाग्योदयाचा चमत्कार घडवू शकेल.